नमस्कार मंडळी, मी प्रशांत फाटक। आज माघ कृष्ण द्वितीया शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत भरघोस वाढ। श्री मलंगगडच्या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मलंगगडावर समाधीचं दर्शन घेऊन केली आरती आणि श्री श्रीनिवास महोत्सवास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतल्या पहिल्या क्रमांकाच्या ₹1.5 लाख पारितोषिकाची रक्कम आता ₹5 लाख, दुसऱ्या क्रमांकाच्या ₹1 लाख पारितोषिकाची रक्कम ₹3 लाख आणि तृतीय क्रमांकाच्या ₹75,000 पारितोषिकाची रक्कम ₹2 लाख अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि ठाण्यातल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी खेळाडू प्रेक्षकांच्या जल्लोषाने आणि टाळ्यांनी दुमदुमून गेली। क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले। त्यावेळी ते बोलत होते। या स्पर्धेत एकूण 16 मुलांचे आणि 16 मुलींचे संघ सहभागी होणार आहेत। आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत। राज्यातील खेळाडू गुणवान आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता शासनाने त्यांच्या बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ केली आहे। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्य शासनाने या स्पर्धेसाठी 75 लाख रुपये तर ठाणे महानगरपालिकेने 1,11 लाख रुपये इतका निधी दिला आहे। कबड्डी खेळासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण संपन्न झाले। येथील क्रीडांगणास धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी असे नाव देण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, मैदानी खेळ आणि गणेशवंदना हे कलाविष्कार सादर केले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बालटक्के आणि ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला। भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याणजवळील श्री मलंगगडाच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मलंगगडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या आंदोलनाची सुरुवात केली। सुरुवातीला या आंदोलनाला धार होती, मात्र आता हे आंदोलन औपचारिक झालं आहे। मलंगगड येथे चलो मलंगगड यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के उपस्थित होते। यावेळी फर्निक्युलर ट्रॉलीची चाचणी सुरू असून येत्या 15 दिवसात ही फर्निक्युलर ट्रॉली सुरू होईल। यामुळे गड चढून जावं लागणार नाही, तर अनेकांची इच्छा असून देखील ज्यांना वर जाणे शक्य होत नव्हतं त्यांना आता गडावर जायला मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। ठाणे आयुक्तालयातल्या सर्व न्यायालयात 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। ज्या नागरिकांना लोक अदालतमध्ये तडजोडीअंती दंडाची रक्कम कमी करून त्यांच्या वाहनावरील खटले निकाले काढायचे आहेत, त्यांनी येत्या 4 ते 5 दिवसात नजीकच्या वाहतूक उपविभागाशी संपर्क करून न्यायालयात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी, जेणेकरून 3 मार्च 2024 रोजीच्या लोक अदालतीच्या दिवशी न्यायालयात थकीत दंडाची रक्कम कमी होईल आणि आपल्या वाहनांवरील प्रलंबित खटले निकाली काढण्यात येतील।
जे नागरिक 3 मार्च रोजी थेट न्यायालयात लोक अदालतीकरता हजर राहतील त्यांच्या थकीत दंडाची रक्कम कमी होणार नाही, त्यांना पूर्ण रक्कम भरावी लागेल याची नोंद घ्यावी, असे वाहतूक उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे. मराठी सृष्टीतल्या सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी ठाण्यातल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अभ्यासिकेला भेट दिली. येऊर हिल्स इथे यांनी भेट दिली आहे. काही विद्यार्थिनींनी आणि वैशाली सामंत यांनी यावेळी गाणे गायले, तर विद्यार्थ्यांसाठी एक मराठी गीत गाऊन विद्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटो काढले आहेत. विद्यार्थ्यांना भेटून मलाही शाळेत आल्यासारखं वाटलं. बालपणीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या, अशी प्रतिक्रिया यावेळी वैशाली सामंत यांनी दिली. त्यातील व्याज माफी अभय योजना, सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. कल्याण रेल्वे स्थानकात डिटोनेटरनी भरलेली बॅग ठेवणाऱ्या 2 आरोपींना GRP पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कल्याण रेल्वे स्थानकात 21 फेब्रुवारीला 54 डिटोनेटर ठेवलेली बॅग मिळाली होती. या गुन्ह्याचा तपास करून कल्याण GRP पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे. जॉय नायडू आणि ऋषिकेश निकुंभ अशी या आरोपींची नावे आहेत. मात्र बॅग कोणाची होती याचा तपास पोलीस करत आहेत. या दोघांनी पैशाकरता एक बॅग चोरली, मात्र त्या बॅगेत डिटोनेटर निघाल्याने त्यांनी बॅग रेल्वे स्टेशनला सोडून ते पसार झाले होते. DCP मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण GRP पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या प्रकाराच्या तपासासाठी पोलीस पथक नेमले होते. या आरोपींपैकी जॉय नायडू हा बदलापूरला राहतो, तर ऋषिकेश निकुंभ हा भिवंडीला राहतो. जॉयवर 4 गुन्हे दाखल आहेत. ऋषिकेश निकुंभ याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांना कोर्टाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात ज्या माणसाची या दोघा माणसांनी बॅग चोरली होती त्याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राच्यविद्या संस्था आणि जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या वतीने पुरातत्वीय सर्वेक्षण आणि उत्खनन पद्धती या विषयावर 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुरातत्वशास्त्र यात रस असणाऱ्या सगळ्यांसाठी ही कार्यशाळा खुली होती. यासाठी डेक्कन कॉलेज येथे संशोधन सहाय्यक असलेले डॉक्टर शंतनू वैद्य, डेक्कन कॉलेजमधील संशोधन अभ्यासक डॉक्टर जयंत जुगळेकर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला सर्वेक्षणाच्या विविध पद्धती, शास्त्रशुद्ध उत्खनन पद्धती आणि मिळालेल्या पुराव्यांच्या नोंदी याविषयी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आणि व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पुरातत्वीय उत्खननाचा अनुभव घेता यावा याकरता या कार्यशाळेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना उत्खनन करणे, उत्खननात आढळणाऱ्या वस्तूंचे माप घेऊन त्यांच्या नोंदी करणे या सगळ्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आणि त्यासाठी महाविद्यालयाच्या मैदानात एक पुरातत्वीय उत्खननासारखा खड्डा तयार करण्यात आला होता. भोजनानंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी या तयार केलेल्या साईटवर प्रत्यक्ष उत्खनन केले. सर्वांसाठी काही वस्तू मुद्दाम खड्ड्यात लपवण्यात आल्या होत्या. त्या शास्त्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांनी शोधून काढल्या आणि त्यांच्या योग्य पद्धतीने नोंदी करण्यात आल्या. एकूण 26 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत प्रत्यक्ष पुरातत्वीय उत्खननाचा अनुभव घेतला. विद्याप्रसारक मंडळाच्या TMC विधी महाविद्यालयात लीगल प्रोटेक्शन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट चॅलेंजेस अँड द वे फॉरवर्ड या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. विद्याप्रसारक मंडळाचे TMC विधी महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय आणि पॉलिटेक्निक यांनी संयुक्तपणे हा परिसंवाद आयोजित केला होता.
मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित अधिकरणाचे माजी न्यायमूर्ती UD साळवी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी साळवी यांनी उद्घाटकीय भाषण केले आणि पर्यावरण कसे संतुलित असले पाहिजे आणि याकरता असलेल्या कायद्यावर त्यांनी भाष्य केले। डॉक्टर कुलकर्णी यांनी अन इंट्रोस्पेक्शन फॉर द मोर इफेक्टिव्ह एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या विषयावर बोलताना पर्यावरण हा विषय कसा प्रत्येक विज्ञान शाखेशी जोडला गेलेला आहे, प्रत्येक अभ्यास शाखेशी कसा जोडला गेलेला आहे याचे विवेचन सांगितले। दुसरे सत्र हे राष्ट्रीय हरित अधिकरणाच्या एकूण कायदा, अधिकार पद्धती, खटले आणि प्रक्रिया या विषयावर होते। यावर भाष्य करण्याकरता 5 अधिवक्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते। यामध्ये रघुनाथ महावळ, अनिरुद्ध कुलकर्णी, मानसी जोशी, सुप्रिया डांगरे, सौरभ कुलकर्णी यांनी सहभाग घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे दिली। यापूर्वी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी नितीन वाघ यांनी त्यांचा शोध पेपर सादर केला। डॉक्टर अजय देशपांडे यांनी इंटरसेक्शनल चॅलेंजेस ऑफ द लॉ अँड सायन्स फॉर द इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट ऑफ द एन्व्हायरमेंटल रेग्युलेशन्स या विषयावर व्याख्यान दिले। तसेच अमित यादव यांनी वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर व्याख्यान दिले। चौथ्या सत्रामध्ये मीत अशर यांनी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन या विषयावर, तर डॉक्टर प्रशांत मुंदुरकर यांनी एनर्जी सेव्हिंग या विषयावर व्याख्यान दिले। तर शेवटच्या सत्रात नीलाक्षी सागवेकर यांनी व्याख्यान दिले। श्री श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाचे दिवस येत राहोत अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे व्यक्त केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवासाठी उपस्थित होते। यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन, पवित्र आणि मंगलमय झाला आहे। तिरुपती बालाजी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान आणि आनंद आणतात। मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकतात, त्याला दुःखातनं सुखात आणतात। आपल्या सर्वांच्या आयुष्यातले दुःख जावो या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। लवकरच मंदिराचे काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्याला सर्वांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल। या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचे दर्शन झाले, त्यांना येथील पूजेत सहभागी होता आले, प्रसादाचा लाभ घेता आला। या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन झाले आणि प्रसादाचाही लाभ घेता आला। तिरुपती बालाजी त्यांच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे, त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो या सदिच्छा। या महोत्सवासाठी तिरुपती बालाजी देवस्थानाचे पदाधिकारी, विविध मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत भरघोस वाढ। श्री मलंगडाच्या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मलंगडावर समाधीचे दर्शन घेऊन केली आरती आणि श्री श्रीनिवास महोत्सवास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती। यावर ठाणे वार्ता आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।